पाणीपट्टी कमी झाली नाही आणि पहाटे 4ला येतात. परंतु नगरपालिकेची जी वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट आहे ती पूर्ण क्षमतेने काम करत नाही अथवा त्यांची कुठली मॅनेजमेंट नाही. काही विजन नाही गावात की हे होणार आहे ते होणार आहे. आणि टीचिंग करणारे जे शिक्षक आहेत ते पण लक्षात येत नाही. आणि परत इलेक्शन झालं का भाईचाराची गोष्ट करतात हे लोक फक्त. म्हणजे वारंवार नळ आल्यानंतर पाणी टाकतात. रोड रस्ते अथवा कुठलंही असो तो अत्यंत खालावलेला दर्जा आहे. राजकीय रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. एकीकडे थंडीचा जोर वाढतोय तर दुसरीकडे राजकीय वातावरण देखील तापायला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर नगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांच्या निवडणुका या लागल्या आहेत आणि आज शहादा शहरात आपण आहोत आणि इथल्या शेकोटीवर चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शहादा शहरातील जी काही एकंदरीत परिस्थिती आहे त्यावर चर्चा करणार आहोत. शहादाची परिस्थितीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी 14 प्रभाग आहेत आणि त्यातून 29 नगरसेवक जे ते निवडून येणार आहेत. त्यामुळं त्यानंतर जो येतो एक नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष तो निवडणार आहेत. नेमक्या इथल्या शहादेकरांच्या अडचणी काय आहेत, काय त्यांच्या समस्या आहे, अनेक वर्षांपासून असलेल्या त्यांच्या अडचणी सोडवल्या गेल्यात की या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, सामान्य आपण मतदार आहात या नगरपालिका याच्यातले, आतापर्यंत काय नेमक्या समस्या आहेत, कोणत्या मुद्द्यांवर निवडणुका या ठिकाणी होते? नगरपालिका स्थापन झाल्यापासून अनेक वर्ष झालेत, परंतु शहादा शहराच्या विकासामध्ये जी कामं होत आहेत ते फक्त रोड रस्ते आणि गटारींवर काम होत आहेत. त्यातही नवीन ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी गटारींची व्यवस्था नाहीये आणि ज्याही झाल्या त्या ओपन डेफिशियन्सी झाल्यात व काही प्रमाणात त्यांनी भूमिगत गटारी तयार केल्यात. परंतु बहुसंख्य भागातील गटारी ह्या स्तब्धावस्थेत वाहत्या नाहीये, कारण की त्यांना कुठला उतार नाही. तर पाण्याच्या निचरा करायच्या कुठं? पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीचं स्वरूप येत असतं. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर गटरींची व्यवस्था नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व आजूबाजूच्या शेताच्या परिसरातील जे पाटचारीचे पाणी ते शहराच्या भागातून जात असतं. काय केलं पाहिजे? समजा नगराध्यक्ष पदासाठी आपण मतदान करणार आहोत, काय अपेक्षा असणार आहेत? नगराध्यक्ष पदासाठी तर सर्वात प्रथम नगराध्यक्ष यांनी शहरासाठी ओपन डेफिशियन्सीची जी गटर आहे ती योजना त्वरित बंद करून भूमिगत गटरी त्वरित उपाययोजना करून तयार कराव्या. आता उदाहरणार्थ आमच्या गांधीनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये मागील 2016च्या बॉडीने भूमिगत गटारी त्यांनी काही ओपन डेफिशियन्सीच्या गटारी तयार केल्यात, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारच्या उतार नसल्यामुळे गांधीनगरच्या गटारींचे पाणी कुठेही वाहत नाही. याला विकास सांगता येणार नाही. आणि विकास म्हणजे फक्त रोड रस्ते नाही, विकासासाठी ज्या इतर सुख सुविधा आहेत त्या सुद्धा आल्या पाहिजे. शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत पाथवे, पार्किंग व्यवस्था, अशा दुसऱ्या ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. सुंदर शहर झालं पाहिजे. हो, सुंदर शहर झालं पाहिजे. अजून काही आपल्या सोबत आहेत, काय सांगाल दादा, काय अडचणीत नेमका या सगळ्या नगर परिषद? 9 वर्षापासून आश्वासन दिलं होतं की पाणीपट्टी कमी करणार, रोज नळ येणार. आतापर्यंत ही 4 दिवसाआड नळ येतात, पाणीपट्टी कमी झाली नाही आणि पहाटे 4ला येतात. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. पाणीचा प्रश्न मोठा आहे. 4 दिवसातून पाणी येतं. 4 दिवसातून पाणी येतं, रोज पाणी येतं नाही. कमीत कमी 2 दिवसाआड तरी पाणी यायला पाहिजे. काय केलं पाहिजे यावर लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी. उपाययोजना ही आहे का शहराला सारंगखेडा तापी बॅरेज मधून मोठ्या प्रमाणात जलसाठा रिझर्व आहे व शहराला पाणी पुरेल एवढं मुबलक पाणी तिथं आहे डॅमवरनं. तिथं जॅकवेलही तयार केलं, परंतु नगरपालिकेची जी वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट आहे ती पूर्ण क्षमतेने काम करत नाही अथवा त्यांची कुठली मॅनेजमेंट नाही. आता पहाटे 4 वाजता भर झोपेतनं उठून पाणी भरणं हे कितपत योग्य आहे? अजून काही प्रश्न असतील आपले, काय सांगाल, काय मुख्य प्रश्न आहेत? अनेक अडचणी देखील, रस्त्यांच्या देखील अनेक समस्या जे ते असतात, काय सांगाल? ही विकासाच्या गोष्टी करताय पण कोणीच सांगत नाही गावाचा विकास काय करणार आहे असं. म्हणजे जे प्रचाराचे जे नेते फिरतायत त्यांनी आतापर्यंत जे ते नेमका काय विकास करणार हे सांगितले? काय विजन नाही गावात की हे होणार आहे ते होणार आहे. फक्त आम्ही विकास करणार आहे. गावात नंदुरबार पकडा,
किती मार्केट डेव्हलप झालेले आपल्या शहरात 25 वर्षांपासून तेच मार्केट आहे, फक्त तेवढाच बाजारपट्टा आहे, बाहेर मार्केट डेव्हलप नाहीये. अतिक्रमण अतिक्रमणाच्या देखील मोठा पालिकाची कोणतीही शिस्त नाहीये की कुठं लाऱ्या उभा राहत आहे, मार्केट कुठं आहे, काय आहे. ट्रॅफिकची अडचण. ट्रॅफिकची अडचण आहे, पण दुसरे मार्केटही डेव्हलप व्हायला पाहिजे ना गावात. नगराध्यक्ष कोण असला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? जो विकास करेल त्याला मत देऊन. काय सांगाल दादा? बीजेपी. कशामुळे बीजेपी? त्यांनी विज्युअल दाखवलेलं आहे की बुवा आम्ही असं शहर करणार असं. म्हणजे विकासाचे विजन तुमच्या पुढे मांडलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे आपण त्या पक्षाला मतदान. हो. काय सांगाल काका? आणि गेल्या बघितलं असणार, मतदान आपण केलं असणार. आपल्या वेळेसचे जे प्रश्न आहेत ते आजही कायम आहेत का? त्या अडचणी आज पण आहेत? होय, काय माहित. कारण नगरपालिकेमध्ये शिक्षण समिती म्हणून शिक्षण समिती नेमली जाते. ते शिक्षण समिती जे वार्ड शिक्षण समितीने लक्ष द्यायला पाहिजे प्राथमिक शाळेकडे. म्हणजे पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या एकदम भंगार अवस्थेत, परत तिथं संख्या नाहीये. आणि टीचिंग करणारे जे शिक्षक आहेत ते पण लक्ष देत नाही. ते विद्यार्थ्यांकडून चहा पाणी मागून घेतात. 20 रुपये चहा घेऊन ये, आणि परत बोर्डावर जे लिहिलेलं राहतं ते हप्तो महिनोभर तसेच लिहिलेलं राहतं. म्हणजे शाळांची अत्यंत दुरावस्था आहे, ती सुधारली पाहिजे. बरोबर आहे. काय सांगाल? अजून बरेच प्रश्न जे ते आपण जाणून घेणार आहोत. काय मुख्य प्रश्न आहेत अजून का सोडवले गेले नाहीयेत, किंवा आता जे आपण निवडून देणार आहोत त्यांनी अपेक्षा पूर्ण होतील का, असं वाटतं का आपल्याला? आता ते दाखवते काही नेते आपल्या बोलत आहे नगराध्यक्षपदासाठी किंवा आमच्यासाठी विजन आमच्या समोर. कमीत कमी एक व्यक्तीने तर हिंमत केली की शादेवासाठी आम्ही असं करू तसं करू. बाकीच्यांनी तर अजून फक्त करू सांगू असंच बोलत आहे. यांच्याकडे तरी आपल्याला काहीतरी विजन दिसतंय मकरंद साहेबकडे, तर आम्ही 100% त्यांना तर आम्ही करणार की त्यांच्याकडे काहीतरी दृष्टी दिसते साहेबांसारखी, अण्णा साहेबांसारखी, की कमीत कमी ते तरी पाहतील. त्यांच्या मागच्या आम्ही पाहिलंय यांचे नियोजन कसं झालं काय झालं, पण अजून एक रस्ताही शाद्याचं काही सर्व खड्डे म्हणजे एक पण रस्ता आजपर्यंत चांगला नाही. अतिक्रमण ठेवलं आहे सर्व. आणि परत इलेक्शन झालं का भाईचाराची गोष्ट करतात हे लोक फक्त, पण तसं काही नाही. जमिनी कधी पाहिले तर आपण जमिनी परिस्थिती शाद्यामध्ये विकास नावाचे काहीच राहिलेलं आहे. जवळ शिरपूर पॅटर्न पहा किती पुढे चालले गेले आपल्यापेक्षा. अमराज पटेल आपण कुठे किती खाली गेलेलो आहे. ते कमीत कमी आपल्या नेत्यांनी तिथं आत्मचिंतन करायला पाहिजे आणि जे आश्वासन देतील ते पूर्ण करायला पाहिजे, ही मी अपेक्षा पाहतो त्यांच्याकडून. नक्कीच जिल्ह्याचं आर्थिक राजधानी खरं तर शहादाला म्हणतात, कारण की अनेक आर्थिक गणित जे आहेत ते शहाद्यामधून होत असतात. एवढं आर्थिक स्थिती चांगली असतानाही शहाद्याचा विकास का खोळंबला आहे? कारण की पहिले जे गार्डन डेव्हलप केलंय त्यांनी, न तिथं पाण्याची व्यवस्था नाही त्यांना गार्डन मध्ये. म्हणजे जी पाईपलाईन होती पहिले शिवाजीनगर पासून बोर पासून इथं पाईपलाईन होती, त्यांनी ती काढून घेतली. आज गार्डन मध्ये झाडं ते सगळं सुकून राहिले, तर ते गार्डन साठी त्यांनी पाईपलाईन करून द्यावी. आणि दुसरं म्हणजे कचरा डेव्हलप जे डम्पिंग आहे, त्या डम्पिंग मध्ये आता सध्या त्यांनी जे कंपाऊंड तयार केलेलं आहे, कंपाऊंडच्या बाहेर आता सध्या त्यांनी कचरा सगळा टाकलेला आहे, ते लक्षात देत नाही तिथं. म्हणजे अशी दुर्दशा आहे ही गार्डनची, पण खऱ्या अर्थामध्ये पाहत नाही कोणी लक्षही दिलेलं नाही. सर्व बादल्यांमधून असे म्हणजे वारंवार नळ आल्यानंतर पाणी टाकतात. बरोबर, त्याला बोरवेल साठी पाणी पाहिजे व्यवस्थित, एक काहीतरी नियोजनबद्ध पाहिजे की जे गार्डन आज कमीत कमी जे गार्डन आता सुशोभित करत आहे आपण शहरासाठी विकास दाखवत आहे चेहरा, तो सुद्धा दुर्लक्ष होतोय. म्हणजे आपल्याकडे दवाखान्याची व्यवस्था नाही, सरकारी दवाखाने नाही, अतिक्रमणची समस्या आहे भरपूर, म्हणजे प्रश्न असंख्य आहे या शहादा शहरामध्ये, पण सोडवण्यासाठी अजून तत्पर कोणी आलेलं नाही पुढे. असं पुढे आले पाहिजे आणि जे विकासाचे विजन राजकीय नेते मांडतायत ते पूर्ण झाले पाहिजे. काय सांगाल? राजकीय विजन मांडत असताना सर्वात प्रथम शासन पैसे देतं. शासन पैसे देतं, गावाचा विकास होतो. परंतु काम करत असताना जो कामाचा दर्जा आहे शहादा नगरपालिका विशेषतः शहादा नगरपालिकेचा जो कामाचा दर्जा आहे, रोड रस्ते अथवा कुठलाही असो, तो अत्यंत खालवलेला दर्जा आहे. ज्या कॉन्क्रीट रस्त्याचं आयुष्य
आयुष्यमान हे सरासरी 20 वर्ष असतं, परंतु आताही तुम्ही कॉन्क्रीट रस्त्यांची स्थिती पाहणार तर येत्या 7-8 वर्षापूर्वी झालेले कॉन्क्रीट रस्त्यांना खड्डे गेलेत, तडेत गेलेत. तर कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे. म्हणजे निकृष्ट दर्जाची कामं रोखली गेली पाहिजे व त्यावर फार मोठ्या प्रमाणात नियंत्रण करणं गरजेचं आहे. अधिकारशाही आहे, अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. जन्मदाखले वेळेवर नागरिकांना भेटत नाही. नागरिकांना लागणाऱ्या एनओसी साठी वारंवार फिरावं लागतं. साधं एक मेडिकल कोणाला ओपन करायचे असेल त्याच्यासाठीच्या ज्या एनओसी जे त्यासाठी फिरावं लागतं. यासाठी नगरपालिकेने कुठंतरी एक खिडकी योजना ही राबवून सर्व दाखले, जन्मदाखले, मृत्यू दाखले अथवा नगरपालिकेच्या ज्या बांधकाम परवानग्या वगैरे या एका ठिकाणी कशा मिळतील याची सोय केली गेली पाहिजे. काय वाटतं, नगराध्यक्ष पदाचा चेहरा आपला कसा असला पाहिजे आणि त्याने काय कोणत्या पद्धतीने विकास केला पाहिजे? नगराध्यक्षाचा चेहरा हा एक विजनरी चेहरा असला पाहिजे, ज्यांचे विजन शाजासाठी म्हणजे रोड, रस्ते, गटारी, विद्युत पददिवे ही तर प्राथमिक गरज झाली, ते तर असायला जावे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा विजन असावं. जसं आरोग्याचे प्रश्न आहेत, डासांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, फवारणी होत नाही. फवारणी होते तर साधं एक औषध टाकलं नाही टाकलं असं पाऊस वास मारणारं पाणी मारून दिलं, फॉगिंग वेळेवर होत नाही, कचरा संकलन व्यवस्थित होत नाही. आता तुम्ही शहादा शहराला जर प्रवेशद्वारात एंट्री करणार तर मोठा डम्पिंग ग्राउंड आहे. त्या डम्पिंग ग्राउंडवरचा सर्व कचरा रस्त्यावर येतो, धूळ जळते, कचरा जो जळतो त्या हे तसेच रोड रस्त्यांवरून जाताना आजची स्थिती अशी का शहरातला कुठलाही रस्ता एक गाडी पुढे जात असेल तर मागे अत्यंत मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असतात. तर स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. तर नक्कीच शेकोटी संवादच्या माध्यमातून जे ते आपण शहादाकरांशी त्यांचे प्रश्न जे आहेत ते जाणून घेवलेत. एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून शहादात असलेले जे प्रश्न आहेत ते आजही कायम आहे. रस्ता असेल, ट्रॅफिक असेल, गटारी असतील किंवा पाण्याची समस्या असतील, घरपट्टी असतील, असे जे पारंपरिक प्रश्न आहेत ते आजही शहाद्यात जसेच्या तसे असल्याच्या प्रतिक्रिया जे आहेत ते नागरिकांनी दिलेल्या आहेत. तर शहादा शहरात एकंदरीत 14 प्रभाग असणार आहेत, त्यातून 29 नगरसेवक निवडून येणार आहेत आणि त्यातच नगराध्यक्ष पदाचा चेहरा देखील विकासाच्या दृष्टीने काम करणारा असावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेल्या आहेत. खरं तर राजकीय नेत्यांकडनं अनेक आश्वासनं दिली जात आहेत. त्यांनी विकासाचे विजन जे ते मतदारांसमोर मांडण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, शहादा, नंदुरबार.